चंदगड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक घडामोड घडली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन गटांनी एकत्र येत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार हे एकत्र येणे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडवू शकते. कारण दोन्ही गटांमधील मतभेद आणि आरोप-प्रत्यारोप गेल्या काही महिन्यांपासून राज्यभर चर्चेत होते. चंदगडमध्ये होणारी ही निवडणूक आता फक्त स्थानिक स्तरावर मर्यादित न राहता राज्यातील मोठ्या राजकीय शक्तींचा सत्तासंतुलन ठरवणारा टप्पा ठरेल अशी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे स्थानिक नेते आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते दोघांनीही आज एकत्र पत्रकार परिषद घेत एकतेचा संदेश दिला. त्यांनी सांगितले की पक्षभेद विसरून विकासाच्या कामासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. या निर्णयानंतर स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दोन्ही गटांनी एकत्र येऊन प्रचार सुरू करण्याची तयारी दर्शवली असून येत्या काही दिवसात उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे. शरद पवार यांनी या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की आपले उद्दिष्ट लोकहिताचे आहे आणि विभाजन हे तात्पुरते होते. त्यामुळे आता पुन्हा एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान अजित पवार यांनी देखील आपल्या भाषणात सांगितले की मतभेद झाले तरी घर एकच आहे आणि पक्षाची विचारधारा बदललेली नाही. या ऐतिहासिक पावलामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. काही जण या निर्णयाकडे राजकीय पुनरुत्थान म्हणून पाहत आहेत, तर काही जण यामागे निवडणुकीतील रणनीती असल्याचे म्हणत आहेत. मात्र एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की चंदगड नगर परिषद निवडणूक आता राज्याच्या पातळीवरील मोठा राजकीय संघर्ष ठरणार आहे. राजकीय समीकरणे बदलताना या एकत्र येण्याने काँग्रेस आणि शिवसेनेच्या स्थानिक गणितावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीचे दोन्ही गट मिळून आता प्रबळ पर्याय निर्माण करत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश आणि आत्मविश्वास दिसत आहे, तर विरोधक मात्र यामुळे चिंतित पडले आहेत. आता पाहावे लागेल की या ऐतिहासिक निर्णयाचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर किती प्रमाणात उमटतो. पण एक गोष्ट निश्चित आहे की आजच्या या एकत्र येण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवी दिशा मिळाली आहे आणि चंदगड येथून सुरू झालेली ही एकजूट राज्यभरातील पुढील राजकीय समीकरणांसाठी नवा अध्याय लिहिणार आहे.